कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025. आज आपण प्रभाग क्रमांक 17 मध्ये प्रवीण लक्ष्मणराव केसरकर यांच्याकडे आलो आहोत. यामध्ये प्रभाग क्रमांक 17चे त्यांच्या मनामध्ये असणारे विजन्स आणि मिशन्स या संदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत. ते याआधी 10 वर्ष सभागृह नेता म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये काम पाहिलं आहे. नमस्कार सर. नमस्कार साहेब. सर, थोडक्यात आपला परिचय द्या. माझं पूर्ण नाव प्रवीण लक्ष्मणराव केसरकर. मी व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर आणखी बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर आहे. सर, राजकारणात तुम्ही आलात तर हे येण्यामागे प्रेरणा कोणाची मिळाली आहे तुम्हाला? म्हणजे कसे आलात राजकारणात तुम्ही? राजकारणात येण्याचं तसा कधीच मनोदय नव्हता. पण माझे वडील ॲडव्होकेट लक्ष्मणराव केसरकर यांना पूर्वीपासूनच समाजकार्याची आवड होती आणि त्यांचं हे प्रतिबिंबच माझ्यावर बिंबवलं गेलेलं आहे आणि त्यामुळे मी देखील अगदी कॉलेज जीवनापासूनच या समाजकार्याशी निगडीत आहे. म्हणजे कॉलेज जीवनात असताना छोट्या छोट्या स्पर्धांचं आयोजन करणे किंवा भागामधील स्वच्छतेची मोहीम हाती घेणे अशी छोटी छोटी बरीच कामं करण्यामुळे मला समाजकार्याची आवड निर्माण झाली. आणि तरुण वयात म्हणाल तर आदरणीय बंटी पाटील साहेब यांच्या कामांचा जो आवाका आहे तो पाहून मी प्रभावित झालो आणि नैसर्गिकरित्या याच्यामध्ये ओढलो गेलो. अच्छा, म्हणजे लहानपणापासूनच तुमच्या शरीरात आणि रक्तातच भिनलेलं आहे थोडक्यात. हो. सर, सामाजिक आणि राजकीय कामांचा काय अनुभव आहे आपल्याला? सामाजिक कार्यांचा जर म्हटलात आपण तर मी जसं म्हटलं की लहानपणापासून मला समाजकार्याची आवड अगदी बाळकडू पाजल्यासारखं वडिलांपासून आली. त्यामुळं भागामध्ये विविध आरोग्य शिबिर घेणे असू दे किंवा शालेय विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचं असू दे किंवा आता आपण पाहतोय की महानगरपालिकेच्या शाळा मोडकळीस येत चाललेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये मी तरुण वयात असतानाच माझ्या भागातील जी कोल्हापूर महानगरपालिकेची शाळा आहे टेमलाईवाडी विद्यालय, तर त्याची देखील दुरावस्था झाली होती. तर मी अनेक दानशूर व्यक्तींना आवाहन करून त्या शाळेला पुनर्जीवित करण्याचा प्रयास केला, जेणेकरून शाळा अद्यावत होईल, तिथील विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळेल याच्यासाठी मी प्रयत्नशील राहिलो आणि त्याचाच आम्हाला फलित म्हणून माझ्या शाळेतील अनेक विद्यार्थी हे शालेय शिष्यवृत्तीमध्ये अगदी महाराष्ट्र राज्य लेवलला पण चमकलेले आहेत. अच्छा, खूप छान सामाजिक कार्य आहे सर आपलं. सर, आता आपण प्रभाग क्रमांक 17 मध्ये आहात, बरोबर? प्रभाग क्रमांक 17च आणि तुमचं नातं कसं आहे सर? आता सर आपण पाहिलं तर पूर्वीचे प्रभाग क्रमांक 21-22 म्हणजे टेमलाईवाडी विक्रमनगर आणि माझा सध्याचा असणारा प्रभाग क्रमांक 64 शिवाजी विद्यापीठ कृषी महाविद्यालय हे अतिशय संलग्न प्रभाग आहेत. तर ते 3 प्रभाग असताना सुद्धा तिथली भौगोलिक परिस्थिती अशी की हा एकच प्रभाग वाटतो आम्हाला. तर तिन्ही प्रभागातील लोक जे आहे आम्ही लहानपणापासून एकत्र वाढलेलो आहोत. सर्वांशी नाते संबंध सर्वांचे एकमेकाशी नाळ जोडलेले आहे म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आणि आता नव्यानं होऊ घातलेला राजेंद्रनगर प्रभाग हा आम्हाला जोडला गेलेला आहे. तर राजेंद्रनगरमध्ये देखील काही आमचा मित्रपरिवार आहे. त्यामुळं हा तयार झालेला 17 नंबरचा हा प्रभाग आम्हाला हा नौखा नाही आहे. मग आम्ही पूर्णपणे लहानपणापासून या प्रभागामध्ये वावरलेलो आहोत. सर, आता प्रभाग क्रमांक 17 मध्ये आता तुम्ही काम तर याच्या आधी केलेलंच आहे, तरी पण सद्यस्थितीला काय समस्या आहेत? मोठ्या 3 समस्या कोणत्या आहेत? तर सर मोठ्या 3 समस्या म्हणायचं झालं तर आपण पाहता की शहरामध्ये नैसर्गिकरित्याच अनेक कामं होत असतात, पण उपनगराचा व्याप आपण पाहिलात तर भौगोलिकदृष्ट्या फार मोठा आणि विखुरलेला असा हा परिसर आहे. त्यामुळे निश्चितपणे प्राधान्याने तिथं ओपन स्पेस डेव्हलपमेंट करणे हे फार मोठं आव्हान आहे. कारण विस्तृत प्रमाणात हा प्रभाग असल्यामुळे अनेक ठिकाणी मोकळ्या जागा आपल्याला दिसून येतात. तर त्या वृद्धिंगत करणे जेणेकरून तिथं युवा खेळाडूंसाठी मैदानं बनविणे, त्याचप्रमाणे वृद्धांसाठी विरंगुळा केंद्र करणे आणि क्रीडांगणं निर्माण करणे, तसेच ओपन स्पेसमध्ये ओपन जिम्स करणे अशी अनेक आव्हानं आमच्या समोर आहेत. तसेच रस्त्यांचे देखील बरेच प्रश्न अजून मार्गी लागलेले नाहीत. आता तुम्ही बोललाच आहात, तर रस्ते, ड्रेनेज आणि पाणी पुरवठा सद्यस्थिती काय आहे तिथली? आता सद्यस्थिती पाणी पुरवठ्याचा प्रश्न तसा पाहिला तर गेल्या 10 वर्षापूर्वी फार भीषण होता, पण आम्ही त्याच्यावरून बरेच पाठपुरावा करून आता पाणी पुरवठा सुरळीत आहे. पण तो मुबलक आहे असं म्हणता येणार नाही, कारण जरी तो सुरळीत असेल तरी माझ्या प्रभागामध्ये पाणी जे येतं ते फक्त पहाटेच्या वेळी 1-2 तास पाणी येतं. कारण त्याची जे आता आपण
साठा करतो, त्या पाण्याच्या टाक्या आहेत त्या अपुऱ्या आहेत. तर त्या जास्तीत जास्त आपल्याला पाण्यात साठवण्याची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे लागतील, जेणेकरून माझ्या भागामध्ये कायमस्वरूपी सुरळीत आणि मुबलक पाणी पुरवठा होऊ शकेल याची दक्षता घ्यावी लागेल. हे कामं सध्या आहेत. हो हो. सर तसं स्वच्छता कचरा व्यवस्थापन याचं काय नियोजन किंवा आत्ताची परिस्थिती? स्वच्छता आणि कचरा नियोजन याच्यावर आम्ही कसोशीने प्रयत्न करतोच नेहमी. पण काय होतं, माझा प्रभाग हा ग्रामीण भागाशी संलग्न आहे. तर बरेच ग्रामीण भागातले लोक जाता येता त्यांच्याकडून आणलेला कचरा आमच्या इथे रस्त्यावर फेकून जातात. आणि पूर्वी कसं होतं, कचरा कोंडाळी कायमस्वरूपी होती. पण आज घंटागाडी आहे. पण घंटागाडी एकदा दिवसातून एकदा निघून गेली की बरेच लोक काय करतात की कचऱ्याच्या पिशव्या रस्त्यावर टाकतात. पण त्याचं निर्मूलन करण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करत असतो. पण या पुढच्या कालावधीमध्ये देखील आणखी काही चांगल्या उपाययोजना करता येतील याचा देखील आम्ही कसोशीने प्रयत्न करणार आहोत. आता तुम्ही म्हटला की कचरा घंटागाडी येते, तर त्याला सोबतच अजून काय पर्याय तुमच्या डोक्यात आहे का? त्याला सोबत पर्याय म्हणजे जे आता आपण महानगरपालिकेने कचरा कुंड्या हटवल्या आहेत, तर तो एक आम्हाला त्याचा एक सेटबॅक बसलाय. कारण लोकांना कचरा गाडी निघून गेल्यानंतर कचरा कुठे टाकायचा ही एक समस्या भेडसावते. पूर्वीपासून जे त्यांना सवय लागली पूर्वापार जी सवय लागलेली आहे ना, तशीच त्यानुसार लोक तसेच वागतात. तर त्याच्यासाठी काही असे ठिकाणं बनवता येतील, जेणेकरून गाडी निघून गेल्यानंतर सुद्धा कचऱ्याचं निर्मूलन करण्यासाठी लोकांना ती स्पेस अवेलेबल असेल, याचा पण आम्हाला बंदोबस्त करावा लागेल. सर तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिक जे असतील, तर त्यांच्यासाठी तुमच्याकडे काय म्हणजे उपाययोजना आहेत किंवा त्यांच्या समस्या सध्याच्या काय आहेत? तरुणांसाठी रोजगाराची एक भीषण समस्या आहे, आपण पाहतोय. तर त्याच्यासाठी आम्ही प्रशिक्षण इन्स्टिट्यूट्स असतात, त्याच्याशी मी बऱ्याच जणांशी मी विचारविनिमय केलेला आहे. तर त्याच्यासाठी या तरुणांना काही म्हणजे आपण आता पाहतोय की फक्त शैक्षणिक आपण बाबींकडे लक्ष दिले जाते. तर शैक्षणिक नुसतं ना त्यांचं आपल्याला काय म्हणता येईल, शैक्षणिक दृष्ट्या त्यांना फक्त सबल कौशल्य विकास करण्याव्यतिरिक्त कौशल्य विकास, आणखी व्यावसायिक प्रशिक्षण देणं फार आज गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने देखील मी काही इन्स्टिट्यूटची सल्लामसलत केलेली आहे, जेणेकरून आमच्या युवकांना तिथं प्रशिक्षण दिलं जाईल. आणि प्रशिक्षणानंतर देखील त्यांना रोजगार निर्मितीसाठी काही औद्योगिक संस्था असतील, काही इंडस्ट्रियलिस्ट असतील, यांच्याशी देखील मी बोलणं केलंय, जेणेकरून प्रशिक्षण मिळाल्यानंतर त्यांना रोजगार उपलब्ध होईल. याआधी काही असं काम केलंय सर? हो, निश्चितपणे याआधी पण मी केलेले आहे. बऱ्याच युवकांना मी प्रशिक्षण देऊन रोजगाराला लावलेलं आहे. सर आता निवडून तर तुम्ही येणारच आहे, तर निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसात कोणती कामं करायची इच्छा आहे? म्हणजे पहिलं काम, ह्या कामाला मला प्राधान्य द्यायचं. साहेब, हा अतिशय अवघड प्रश्न आहे तसा. कारण जर खरी परिस्थिती अशी असते की पहिल्या 100 दिवस म्हणजे 3 महिने झाले, साधारणतः 3 महिने. बरोबर. तर पहिलं सर वर्ष धरून चालत. मला एक सांगायचं होतं की पहिल्या महिनाभरात तर ना हे निवडून आलेले जे सर्व उमेदवार असतात यांचे कमिट्या, समित्या स्थापन होतात. त्याच्यानंतर महापौरची निवड होते. याच्यामध्येच आपला पहिला महिना निघून जातो. त्याच्यानंतर आपल्या प्रशासनाशी आपला वार्तालाप, आणि त्याच्यानंतर फंड्स तर आपले पहिले 2 महिने तर मिळतच नाहीत. 3 महिन्यानंतर आपल्याला फंड्स मिळायला चालू होतात. पण निश्चितपणे पहिल्या 100 दिवसात आपण म्हणाल तर पहिला माझा जी उपाययोजना असेल तर ती मुबलक आणि चांगलं स्वच्छ पाणी पुरवठा, आणि तो भरपूर प्रमाणात मुबलक प्रमाणात मिळावा महिलांना, याचे माझं फार नियोजन काटेकोरपणे करण्याची माझी फार इच्छा आहे. आता तुम्ही नियोजनाबाबत बोललात म्हणून तुम्हाला पुढचा प्रश्न मी विचारतोय. रस्ते, गटर्स, ठीक आहे, आणि सोबत जे काय लाईट, स्ट्रीट लाईट असतील, याबद्दल तुमच्याकडे काय आराखडा वगैरे तयार आहे? निश्चितपणे याचा आराखडा माझ्याकडे तयार आहे. सर्वच काही आपण उपाययोजना एकाच वेळी नाही करू शकणार, पण टप्प्याटप्प्याने. स्ट्रीट लाईट्स तर सर ज्यावेळी आता आपण पाहतोय की गेल्या 5 वर्षापासून इथं प्रशासकच आहे, निवडणुकाच झाल्या आहेत, अशा वेळी देखील स्ट्रीट लाईट्स मी स्वतःच्या पैशाने देखील बसवलेले आहेत. जिथे कुठे आवश्यकता असेल तिथं आम्ही अंधारचं निर्मूलन करण्याचा कसोशीने प्रयत्न केलेला आहे. तर निश्चितपणे येणाऱ्या कालावधीमध्ये निवडून आल्यानंतर रस्त्यांना तर मी प्राधान्यक्रम देणारच आहे, त्याचप्रमाणे स्ट्रीट लाईट्स देखील सगळीकडे बसवण्याचा आमचा मनोदय आहेच. सर याच्यासोबतच प्रभागामध्ये उद्यान, व्यायामशाळा किंवा सामुदायिक हॉल सध्या काय आहेत, त्याचं काय नियोजन आहे? सर, प्रभागामध्ये 2 उद्यानं आहेत. म्हणजे पूर्वीच्या आमच्या प्रभागामध्ये
आता राजेंद्रनगरमध्ये पण उद्यान आहेत, पण त्याची अतिशय दुरावस्था झालेली आहे. कारण आपण जसं मी आपल्याला सांगितलं की गेले 5 वर्ष प्रशासन असल्यामुळे प्रशासन काळामध्ये तिथं साधे वॉचमन्स नाही आहेत, पाणी पुरवठा नाही आहे सुरळीत. त्यामुळे ह्या जे सौंदर्य आहे या उद्यानांचं ते लुप्त होत चाललेलं आहे. पण निश्चितपणे त्याच्याकडे लक्ष केंद्रित करून त्या पुनर्जीवित कशा करता येतील उद्यानं, बगीचे ह्याचा माझा कसोशीने प्रयत्न राहील. त्याचप्रमाणे विरंगुळा केंद्र कशी विकसित करता येतील, महिलांसाठी कशी आपल्याला लहान मुलांसाठी कशी ओपन जिम्स विकसित करता येतील याच्याकडे प्राधान्याने लक्ष दिलं जाईल. आता जे पण भारत सरकारने स्मार्ट सिटी किंवा महानगरपालिकेला जो निधी मिळतोय, ठीक आहे, तो निधीचा योग्य वापर तुम्ही कसा कराल? आता निधीचा योग्य वापरच्या बाबतीत सर बोलायचं झालं तर कालच आमच्या पक्षाचा जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध केला. आपले कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही करवीर निवासाने अंबाबाईच्या चरणी तो अर्पण केला आणि तिथंच भवानी मंडपमध्ये आम्ही तो लोकांच्या समोर आणला. तर आता हा जाहीरनामा प्रसिद्ध करत असताना आपण पाहिलं की यापूर्वी पक्ष काय करायचे, फक्त जनतेला प्रलोभन दाखवण्यासाठी काही जाहीरनामा द्यायचे. आम्ही असं न करता आम्ही गेले 1-2 महिन्यापासून लोकांचे आमच्याकडे अभिप्राय मागवले, लोकांच्या अपेक्षा आमच्याकडून काय आहेत याची आम्ही मागणी केली आणि त्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मुद्देसूद आम्ही हा जाहीरनामा तयार केलेला आहे, जेणेकरून लोकांच्या अपेक्षेला आम्ही पुरेपूर उतरू शकू. या जाहीरनाम्यामध्ये आम्ही लोकांच्या काय समस्या आहेत त्यांचा उहापोह केलेला आहे, लोकांना काय अपेक्षित आहे त्याचा उहापोह केलेला आहे. याच्यामध्ये आपण महिलांसाठी, महिला सबलीकरणासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी KMT प्रवास पूर्णपणे आपण मोफत केलेला आहे. तर त्याचप्रमाणे अनेक उपाययोजना ज्या लोकांना अपेक्षित आहेत त्या पूर्णत्वास नेण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून तर आमची टॅगलाईन पण अशीच आहे की कोल्हापूर कसं तर तुम्ही म्हणशीला तसं. बरोबर सर, चांगली माहिती दिली. तुमचा जो पण जाहीरनामा आहे ते कोल्हापूर महानगरपालिकेपुरता नसून म्हणजे सभोवताली जेवढे पण आहेत सगळ्या प्रभागांसाठीच, तसंच तुम्हाला 17 मध्ये पण तीच सगळी व्यवस्था करायची आहे तुम्हाला. बरोबर, नक्कीच 17 मध्ये पण तशीच व्यवस्था करायची आहे. आणि आपण स्मार्ट सिटी बाबत बोललात तर ते मी सांगायचं विसरून गेलो की आज आपण पाहतोय की कोल्हापूर ही फार मोठं ऐतिहासिक वैभव असणारं शहर आहे. पण असं कुठंतरी एक आंतरराष्ट्रीय पातळीवर अशी चर्चा केली गेली जात आहे की कोल्हापूरमध्ये वाहतूक कोंडी एवढी मोठ्या प्रमाणावर होत आहे, पार्किंगच्या समस्या आहे, पार्किंगला जागा मिळत नाही कोल्हापूरमध्ये, त्यामुळं पर्यटक त्रस्त आहेत. तर त्याच्यावर देखील आम्ही उपाययोजना करत आहोत, त्याच्यावर अद्ययावत आम्ही उपाययोजना करत आहोत. आपण जसं मगाशी म्हटलात की स्मार्ट सिटी करण्याच्या दृष्टीने आम्ही एक ऍप तयार केलं आहे, जेणेकरून कोल्हापूरमध्ये येणार प्रत्येक नागरिक असेल, पर्यटक असेल, त्याला कोल्हापूरमध्ये प्रवेश केल्यानंतरच पार्किंग कुठं उपलब्ध आहे. तर आम्ही आता 7,000 गाड्यांचं पार्किंगचा योजना आम्ही आखलेली आहे. तर त्याला आल्यानंतरच कोल्हापूरमध्ये आलेल्या प्रत्येक पर्यटकाला माहिती पडेल की बाबा आज पार्किंग कुठं उपलब्ध आहे, तसेच आज कुठं ट्रॅफिक ब्लॉक आहे, कुठं आपल्याला आपण कुठल्या रस्त्याने चांगल्या प्रकारे लवकरात लवकर पोहोचू शकतो, याच्या देखील आम्ही उपाययोजना इथं मांडले. सर, आत्ताच आपण स्मार्ट सिटी बद्दल बोललो, ठीक आहे, तर यासोबतच जे पण झोपडपट्टी किंवा दुर्बल घटक म्हणजे गरिबांसाठी तुमच्या डोक्यात म्हणजे त्यांच्या असणाऱ्या आत्ताच्या समस्या काय आहेत आणि त्यांच्यासाठी तुमच्या काय करायची योजना आहे किंवा विजन्स काय? सर, झोपडपट्टी संदर्भात आपण जर बोलायचं म्हटलं तर माझ्या भागामध्ये एक अनधिकृत झोपडपट्टी आहे जी घोषित नाही. तर अशा झोपडपट्टींना आपण निधी नाही देऊ शकत, कारण आपण टेक्निकल बाब आपल्या लक्षात आलं असेल की अनधिकृत असल्यामुळे आपण तिथं फंड्स नाही युटिलाइज करू शकत. तर अशा ठिकाणी मी स्वखर्चातून त्यांची मूलभूत गरजा काय आहेत, तर त्यांना जायला चिखलाची पायवाट असायची, तर तिथं मी स्वनिधीतून कॉन्क्रीट पॅसेज रोड तयार केलेला आहे, स्वनिधीतून मी गटर्स केलेले आहेत, कारण त्यांचं शौचालयाचं पाणी असेल, त्यांच्या मोरीचं पाणी असेल, ते त्यांच्या येण्या जाण्याच्या रस्त्यावरूनच वाहत असायचं. तर ह्या उपाययोजना मी स्वनिधीतून केल्या आहेत. दुसरं मला सांगायला अभिमान वाटेल की महाराष्ट्र राज्यातील पहिलं शौचालय जिथं अत्याधुनिक सोयी सुविधा आहेत, म्हणजे 24 तास इलेक्ट्रिसिटी आहे, अपंगांना देखील, स्पेशल चाइल्ड्सना देखील, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना देखील त्याचा लाभ घेता यावं असं सुलभ शौचालय जे वाखाणलेलं जाईल महाराष्ट्रामध्ये, असं पहिलं सुलभ शौचालय मी माझ्या भागामध्ये झोपडपट्टी शेजारी उभारलेलं आहे. उभं केलं त्यांच्यासाठी केलं. खूप छान सर. सर, तसंच झोपडपट्टी असू दे किंवा इतर नागरिक असतील, यांच्यासाठी दवाखाने किंवा औषध उपचार याच्यासाठी काय सुविधा पुरेशा आहेत, आता आहेत त्या, की त्याच्यामध्ये अपग्रेड करणं गरजेचं आहे? नाही, सुविधा आहेत, नाही असं नाही,
पण त्या अपग्रेड करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं, आणि ते निश्चितपणे आम्ही करू भविष्यामध्ये. कारण पूर्वी दवाखाना होता महापालिकेचा, तो बंद अवस्थेत असायचा, तो आम्ही चालू करून घेतला. पण तो आठवड्यातून एक दिवस तिथं डॉक्टर्स येतात, फिरता दवाखाना, तिथं त्यांची गाडी येते. पण त्याच्यामध्ये अजून अपडेट करून आपण जास्तीत जास्त सुविधा कशा लोकांना देता येतील याचा देखील आम्ही कसोशीनं प्रयत्न करणार आहोत. सर, शाळा, अंगणवाडी किंवा लहान मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी कोणत्या सुविधा तुमच्या डोक्यात आहेत म्हणजे वाढवायच्या त्यांना? आता सर, मी मगाशीच आपल्याला सांगितलं, उल्लेख केला त्याप्रमाणे महानगरपालिकेच्या शाळांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. बरं. तर आमच्या भागामध्ये सुदैवानं जे शिक्षक लोक आहेत ते बऱ्याच वेळा स्वतः कॉन्ट्रीब्युट करून काही सोयी सुविधा उपलब्ध करतात, त्यांना आम्ही देखील हातभार लावतो. तर निश्चितपणे माझी शाळा, माझ्या प्रभागातील शाळा कशी तंत्रज्ञान युक्त होईल याच्यासाठी देखील माझा कसोशीनं प्रयत्न आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगले स्टडी रूम्स देण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यांना आणखी कौशल्यासाठी काही प्रशिक्षण देता येईल त्या देखील दृष्टीने मी प्रयत्न करत आहोत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना गरज असणारे, आता आपण पाहतोय की आता जे आहे युग कॉम्प्युटराइज सगळं झालेलं आहे, तर कॉम्प्युटर्स देखील मी आमच्या आधुनिक स्वनिधीतून पण तंत्रज्ञान तुम्ही आधुनिक सगळं तंत्रज्ञान देण्याचा देखील आम्ही यापूर्वी देखील प्रयत्न केला आहे आणि भविष्यात देखील देण्याचा प्रयत्न करतो. सर, आता तुम्ही सगळेच गोष्टी सांगितल्या, प्रभागातील अडचणी सांगितल्या, त्याच्यावरती उपाययोजना सांगितल्या, सगळं सांगितलं. यातून सुद्धा लोकांना अडचणी येणार, बरोबर आहे. तर त्याच्यासाठी प्रभागातील नगरसेवक म्हणून तुम्ही त्यांना उपलब्ध कसे असाल, म्हणजे तुमचा वेळ कसा काढणार त्यांच्यासाठी? प्रभागातील नागरिकांना त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी यापूर्वी देखील माझा प्रतिनिधी 24 तास म्हणजे 2 प्रतिनिधी उपलब्ध असायचे. या म्हणजे अगदी मध्यरात्री जरी तुम्हाला काही अडचण आली तरी माझा प्रतिनिधी तिथं हजर असायचा. तर यापुढे जाऊन मी आता कायमस्वरूपी एक संपर्क कार्यालय माझ्या प्रभागामध्ये करत आहे, जे अत्याधुनिक असेल आणि नागरिकांना सर्व समस्या सोडवण्यासाठी कायमस्वरूपी तत्पर असेल. आता ह्या फक्त मी आता आपण पाहिलं तर मी म्हटलं की प्रभाग क्रमांक 21, 22 आणि 64 हे संलग्न आहेत, पण आज राजेनगर जो मला जोडला गेला तो माझ्यापासून 3.5-4 किलोमीटर लांब असणारा प्रभाग मला जोडला गेलाय. तर मी कालच तिथं नागरिकांशी ज्यावेळी संवाद साधत होतो तर त्यावेळी देखील मी तिथं ग्वाही दिली, जाहीरपणे ग्वाही दिली की तिथं देखील मी एक संपर्क कार्यालय थाटणार आहे, जेणेकरून त्या नागरिकांना देखील माझ्यापर्यंत येण्याचा हा जो मानसिक आर्थिक झळ सोसावी लागेल ही देखील सोसावी लागू नये, म्हणून तिथं देखील माझा एक प्रतिनिधी असेल, तिथं देखील माझं संपर्क कार्यालय असेल. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही नागरिकांच्या तक्रारी निवारण्यासाठी या सगळ्या यंत्रणा हो, उभ्या करणार आहात. नक्कीचपणे. सर, आता राजकारण आलं म्हणजे भ्रष्टाचार आला, हो. तर सर भ्रष्टाचार रोखण्यासाठी तुमच्या डोक्यात काय विजन? भ्रष्टाचार रोखण्यासाठी साहेब, नागरिक आणि प्रशासन यांच्या मधला दुवा म्हणून आम्हाला नागरिक निवडून देत आहेत. तर निश्चितपणे नागरिकांना थेट सुविधा कशा पुरवण्यात येतील जेणेकरून त्यांना प्रशासनाचे हेलपाटे घालावे लागणार नाहीत, यासाठी आम्ही निश्चितपणे समन्वय साधण्याचा प्रयत्न करू. प्रशासनाच्या आढावा बैठक आम्ही भागामध्ये आयोजित करीन, जेणेकरून लोकांना प्रशासनापर्यंत जावंच लागणार नाही, जेणेकरून ह्या सुविधा त्यांच्या दरवाजापर्यंत कशा येतील याचा कसोशीने आम्ही प्रयत्न करू. सर, आता महत्वाचा एक प्रश्न आहे, तुम्ही जसे आहात तसं तुमच्या विरोधात काही उमेदवार उभे असतील, हो. तर त्यांच्यातील आणि तुमच्यातील नेमका फरक काय? आता सर, सांगायचं म्हटलं तर तसं फार अवघड प्रश्न आहे, कारण माझ्या विरोधात आहेत ते पण माझे मित्रच आहेत. आम्ही ज्यावेळी निवडणूक होऊन जाईल त्यावेळी पुन्हा आम्ही एकमेकांसमोर मैत्री जपणार आहोत. त्यामुळं मैत्री जपून प्रभागाचा विकास कसा करता येईल यासाठी आम्ही एकत्र येऊन काम करू. मला असं नाही म्हणायचं की त्यांच्यात काही उणिवा आहेत, माझ्यात पण असतील, असं नाही आहे. पण आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा सर्वांनी सहमती दर्शवून एकरूप होऊन प्रभागाचा कसा विकास करता येईल, कसं त्याला प्रभागाला पुढे नेता येईल हे आमचं विजन असेल. म्हणजे महाराष्ट्रातील ज्या थोर नेत्यांनी जी मैत्री पण जपली आणि राजकारण पण जपलं, तसंच तुम्ही तुमच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये सुद्धा जपणार आहात. हो, निश्चितपणे. सर, आरोप प्रत्यारोप राजकारणामध्ये होत असतात, बरोबर? जेव्हा तुम्ही सभागृहामध्ये जाणार, तुमच्यावर काही आरोप होतील किंवा प्रत्यारोप तुम्ही करणार आहात, तर त्या संदर्भात काय माहिती द्या? आरोप प्रत्यारोप तर होतीलच, पण निश्चितपणे आरोप जर योग्य कारणासाठी असतील तर त्याला आम्ही समर्पक असं उत्तर आमच्याकडून निश्चितपणे दिलं जाईल. पक्षापेक्षा प्रभाग महत्वाचा आहे का, किंवा पक्ष की प्रभाग, तुम्हाला काय म्हणायचंय? नाही, ह्या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत, कारण प्रभाग जितका मला महत्वाचा आहे, हाच प्रभाग मला सर्वांगीण सुंदर, नेटका, सुबक, चांगला करायचा असेल तर निश्चितपणे माझ्या पाठीशी असणारा माझा पक्ष हा पण तितका विजन असणारा, दूरदृष्टी असणारा पक्ष आणि नेता हा देखील महत्वाचा आहे.
म्हणून पक्ष देखील तितकाच महत्वाचा आहे. नागरिकांनी तुम्हालाच का मतदान करावे? आता सर, ह्या प्रश्नाबाबत मी सांगेन की खरं तर नागरिकांच्या इच्छेखातरच मी ही उमेदवारी स्वीकारली आहे. नागरिकांची इच्छा होती की मी ही उमेदवारी स्वीकारावी, जेणेकरून मी प्रभागाला न्याय देऊ शकेन. सर 2025 चालू आहे सध्या, 2026, तर 2030ला 5 वर्ष पूर्ण होती. तर पुढच्या 2030ला तुम्ही तुमचा प्रभाग कसा बघू इच्छिता किंवा तुम्हाला कसं असला पाहिजे? पुढच्या 5 वर्षामध्ये एक कोल्हापूर महानगरपालिकेतील सर्वात आदर्श, स्वच्छ, सुंदर प्रभाग कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रभाग क्रमांक 17 असेल, अशी माझी मनोकामना आहे. धन्यवाद सर. सरांनी आता खूप छान पद्धतीने आपल्याला प्रभाग क्रमांक 17 ची माहिती सुद्धा दिली आणि सोबत त्यांनी याच्या आधी काय कामं केलेत, याच्या पुढे काय कामं करणार आहेत, त्यांना आपण उलट सुलट प्रश्न विचारले, त्याचं सुद्धा सरांनी खूप छान अशी उत्तर दिलेत. सर, जाता जाता शेवटी आपल्या मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? मी मतदारांना एवढंच आवाहन करेन की एक राष्ट्रीय पक्षानं मला उमेदवारी दिलेली आहे. मी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे आणि माझ्या पाठीशी माझे नेते आदरणीय बंटी पाटील साहेब यांच्यासारखा दूरदृष्टी विजन असणारा नेता आहे. त्याचप्रमाणे आमदार ऋतुराज पाटील यांच्यासारखा एक तरुण तडफदार नेता माझ्या सोबत आहे. तर निश्चितपणे आपण मला या येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझे सर्व सहकारी, सहकारी असणारे सचिन शेंडे हे आहेत, त्याचबरोबर सौ शुभांगीताई पाटील या देखील माझ्यासोबत आहेत आणि दुसऱ्या आणखी चौथ्या उमेदवार आहेत सौ अर्चना बिरांजे. या चौघांनाही आपण सर्वजण बहुमताने निवडून द्याल अशी मी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद.